नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन गट झाले आणि सर्वात जास्त आमदार जे आहेत अजित पवारांकडे गेले आणि अजित पवार सरकारमध्ये सामील झाले. महायुतीचं सरकार आलं. भाजप शिंदे गट म्हणजे शिवसेनेचा शिंदे गट तसंच अजित पवारांचं गट हे सामील झाले आणि त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी ज्या आहेत हा मोठ्या प्रमाणात घडला. राष्ट्रवादी काँग्रेसवर दावे प्रतिदावे पक्ष कोणाचा या संदर्भात चर्चा सध्या सुरू आहेत आणि गेल्या काही दिवसात तुम्ही जर बघितलं तर अजितदादा पवार जे आहेत उपमुख्यमंत्री अर्थ खात्याचे मंत्री आहेत. हे जे डेंग्यूच्या आजारामुळे 15 दिवसापासून पूर्णपणे अलिप्त होते. राजकारणापासून त्यांचं कुठलं वक्तव्य नव्हतं. मराठा आंदोलन जे पेटलं होतं त्या संदर्भात अजित पवारांचं कुठलंही स्टेटमेंट आलं नाही. मात्र काल अजित पवारांना बरं वाटलं आणि ते सार्वजनिक स्थळी भेट दिली. सर्वात पहिली भेट जी आपण बघितली तर शरद पवार आणि अजित पवार यांची जी भेट जी ती झालेली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. दुसरं असं की ह्या भेटीचे शरद पवारांचे बंधू जे आहेत प्रतापराव पवार यांच्या घरी ती भेट झाली. सुरुवातीला जर घटनाक्रम जर बघितला तर असं लक्षात येतं की शरद पवारांच्या भेटीला त्यांचे विश्वासू एकीकाळाचे जे गृहमंत्री राहिलेले आहेत दिलीप वळसे पाटील हे भेटले. त्यानंतर शरद पवार हे प्रतापराव पवारांच्या घरी जातात आणि प्रतापरावांच्या पवारांच्या घरी अगोदरच अजित पवार हे होते तसंच सुप्रिया सुळे सुद्धा ज्या आहेत त्या अजित पवार सुप्रिया सुळे प्रतापराव पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. यांची कौटुंबिक भेट अशी जरी माध्यमांमध्ये तसंच त्यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवार तसंच सुप्रिया सुळेंनी म्हटलं असलं तरी कुठलीही कौटुंबिक भेट असताना राजकीय चर्चा हे निश्चित होत असतात. कारण अजित पवार गेल्या 15 दिवसापासून अलिप्त होते. त्यांना डेंग्यू होता. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नेमकं राजकीय तर्कवितर्कही निघत होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही तरी शिस्त आहे हे यावरून दिसतंय. कारण एकीकडे एकमेकांच्या विरोधात दावे प्रतिदावे आणि तलवारी उपसायच्या आणि त्यानंतर मागच्या दरवाजाने पवार कुटुंब जे हे भेटत असतं. यामध्ये नेमकं राजकीय पुढची दिशा काय असेल ही सुद्धा चर्चा झाली असावी अशी शक्यता राजकीय विश्लेषक राजकीय चर्चा जे आहेत हे रंगलेले दिसतात. यामध्ये दुसरं असं आहे की अजित पवारांनी आणि शरद पवारांची भेट सुप्रिया सुळेंची भेट झाल्यानंतर लगेच अजित पवार हे दिल्लीला अमित शहा यांची भेट घेतात. यामुळे हे चित्र आपल्याला दिसलं असलं तरी काही सोपं नाही. हे याच्या मागच्या बरंच चर्चा ज्या रंगू शकतात ज्याचा अर्थ बराच होऊ शकतो. ही दिवाळीची भेट जरी असली कौटुंबिक तरी मात्र शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बरंच काहीतरी अंतर्गत चालू आहे असं जरी म्हटलं तरी त्यात वावगं ठरणार नाही. कारण याचे परिणाम जे आहेत काही दिवसांनी दिसतील. आज जरी दिसत नसतील तरी 8 दिवसात 15 दिवसात दिसतील. दुसरं असं आहे की आपल्याला माहिती आहे की शरद पवार आणि जे आहेत आणि दिल्लीत जाऊन निवडणूक आयोगाला भेट दिली आहे. त्यांनी आपल्या पक्षाचा दावा हे केलेला आहे. तसंच अजितदादा पवारांनी सुद्धा आपल्या पक्षाचा जो दावा आहे मीच पक्षाचा नेता आहे असंच म्हटलं असलं. मात्र येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभाचा कल कसा असेल या संदर्भातली सुद्धा चर्चा झाली असावी अशी सुद्धा चर्चा आहे. कौटुंबिक जे सदस्य आहेत यांनी ह्या चर्चेला कुठले राजकीय वळण नाही असं जरी म्हटलं असलं तर ही चर्चा सोपी नाही आहे. आपण जर मागं वळून जर बघितलं राष्ट्रवादीच्या फुटीच्या अगोदर शरद पवारांनी एक बैठक घेतली होती यशवंतराव चव्हाण जे सभागृहामध्ये. तिथं शरद पवारांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आपल्याला माहिती आहे सगळा घटनाक्रम जो कसा झाला होता. त्यानंतर अजित पवार आक्रमक झाले होते. त्यानंतर शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली होती आणि 2 दिवसानंतर शरद पवार पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून विराजमान झाले आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या खऱ्या फुटीला सुरुवात झाली होती. आणि त्यानंतर काही दिवसांनी सरकारमध्ये स्थापन झाल्यानंतर अजित पवार आल्यानंतर छगन भुजबळांनी एक न्यूज चॅनलला मुलाखत देताना म्हटलं होतं की हे संपूर्ण अगोदर ठरलेलं होतं. ही चर्चा अगोदर झालेली होती. याचमुळे असं वाटतं की ह्या चर्चा काही राजकीय घटना घडण्या अगोदर ह्या चर्चा ज्या आहेत हे अगोदर पक्षाच्या वरिष्ठ लेवलला झालेल्या असतात आणि त्यानंतर त्याचे परिणाम जे आहेत काही दिवसांनी दिसत असतात. त्याचंच हे घोतक असावं. आणि अमित शहा यांची भेट जी अजित पवारांनी घेतलेली आहे त्यामध्ये प्रफुल्ल पटेल सुद्धा होते, सुनील तटकरे सुद्धा होते. यामुळे ही चर्चा जी नेमकी काय झाली समजा सध्या मराठा आंदोलनासंदर्भातली चर्चा ओबीसी संदर्भातली चर्चा ही झालेली असं समोर जरी राजकीय आपल्या माध्यमांसमोर लोकांसमोर दिसत असलं तरी शरद पवारांचा राजीनामा नाट्य आणि आजची भेट आणि अजित पवारांची भेट आणि पवारांची भेट तसंच अमित शहा यांची तातडीने भेट
हे चित्र जे आहे ही काही सोपं नाही, कारण अजित पवार काही नेमकी त्यांची या सरकारमध्ये घुसमट होते का, नेमकं पुढचं लोकसभा विधानसभा निवडणुकीत नेमकं चित्र कसं असेल ही चर्चा झाली असावी का, असे अनेक तर्कवितर्क जे आहेत हे लावू शकतात. जर राजकारणात काही होऊ शकतं, जसं क्रिकेटचा खेळ जो आहे शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही काही सांगू शकत नाही. त्यामुळे तसंच हे सध्याचं चित्र जे आहे ते दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजून काही घडणार आहेत का राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर, हे येणारा काळ ठरवणार आहे. तसंच आता अजित पवार सुद्धा दिवाळीसाठी बारामती गेलेत. पुन्हा बारामतीला हे कुटुंब एकत्र येतं. नेमकं हे कुटुंब पुन्हा एकत्र येणार का हे उद्या कळणार आहे. त्यासाठी आपण मॅक्स महाराष्ट्रावर चर्चा करतच राहू. नेमकं उद्या काय घडणार आहे या संदर्भात ह्या सगळ्या घडामोडींकडे मॅक्स महाराष्ट्र लक्ष ठेवून तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.